प्रश्नोत्तरे. प्रश्न क्रमांक 1 232 प्रश्न परिणय फुके, प्रवीण दरेकर. सभापती महोदय, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने अराजपत्रित गट ब व गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या विद्यार्थ्याला नव्यानं परीक्षेला संधी देण्यासाठी या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. या संदर्भामध्ये सद्यस्थिती काय आहे, कोणती कार्यवाही या ठिकाणी करताय आणि काय उपाययोजना करणार आहात, अशा प्रकारचा एक प्रश्न आहे. आणि जर याला उशीर झाला तर या विलंबाची कारणं काय, अशा प्रकारचा प्रश्न आहे माझा. सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी आता नेमकी परिस्थिती आणि विलंब असेल तर का, ही 2 प्रश्न विचारली. दुसऱ्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देतो. विलंब नाही आहे आणि सध्या परिस्थितीमध्ये सभापती महोदय, आपण या 3 परीक्षांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही एक परीक्षा, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब ही दुसरी व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही तिसरी. सभापती महोदय, या 3 परीक्षांपैकी आपण त्या ठिकाणी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या 2 परीक्षांसाठी निवेदन प्राप्त झाल्यानंतर वयोमर्यादा वाढवून देण्याच्या विनंतीला सरकारकडे, माननीय गृहमंत्र्यांकडे, माननीय मुख्यमंत्र्यांकडे निवेदन प्राप्त झाल्यावर आपण त्यावर सकारात्मक विचार केला आणि त्यातनं काही विवेक्षित पदांकरता वयोमर्यादा संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार ज्या PSI आणि अन्य परीक्षा होत्या, ज्या अराजपत्रित गट ब मध्ये होत्या, त्यांच्यासाठी 1 वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय हा आपण त्या ठिकाणी केला. आयोग स्वायत्त असलं तरी आयोगाला त्या पद्धतीने कळवलं. आयोगाने त्या पद्धतीच्या या अगोदर झालेल्या विविध न्यायालयातील कोर्ट केसेस मधला निकाल, विधी व न्याय विभागाचं मत या सगळ्याच्या आधारावर त्यांना 1 वर्षाचा एक्सटेन्शन वयोमर्यादा शिथिलता देण्याचा आपण निर्णय केला. त्यावेळेला एकाच परीक्षेला का द्यावं असा विचार न करता गट क च्या परीक्षांना सुद्धा PSI, सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि ASO यांच्या बरोबर गट क च्या विद्यार्थ्यांनाही त्या ठिकाणी परीक्षार्थींनाही वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय आपण केला आणि त्या पद्धतीचा निर्णय आपण केलेला आहे. अशी आताची स्थिती आहे. शशिकांत शिंदे. मला वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्या परीक्षा झाल्या नव्हत्या, 3 वर्ष परीक्षा झाल्या नसल्यामुळे त्यांना आपण वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय झाला. आंदोलनं पण झाली होती मोठ्या प्रमाणात आणि या संदर्भामध्ये आपली इथे या सदनामध्ये सगळीकडे आपण हे मान्य केलं होतं. आपण संयुक्त महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी 385 पदाच्या भरतीकरता जाहिरात प्रसिद्ध केली होती आणि यामध्ये वयोमर्यादा गणण्याचा कालावधी 1 जुलै 2025 दिलेला आहे. परंतु काही कारणास्तव आपली जाहिरात प्रसिद्ध व्हायला 7 महिने लागले. तो विद्यार्थ्यांचा दोष नाही. हे 7 महिने तुमचा परत विलंब झाला आणि त्यामुळे काही लोकांचा परत वयोमर्यादा त्या ठिकाणी ओलांडली गेली. हे शासनाच्या असलेल्या जाहिरातीमुळे किंवा परीक्षा घ्यायला लागलेल्या विलंबामुळे जर त्यांची वयोमर्यादा परत गेली असेल, कारण आपल्याकडं दरवेळेला परीक्षा होतात पण यावेळेला त्या परीक्षा वेळेवर झाल्या नाहीत, म्हणून या संदर्भातली खरी त्या लोकांनी आंदोलन केलं होतं. आपण त्यांना समर्थपणे तुमच्या शिष्टमंडळात सुद्धा तुम्ही ते भेटला होता. आमची विनंती एवढीच आहे की शासनाच्या दिरंगाईमुळे परत या परीक्षा घ्यायला विलंब झाला असेल, तो 6-7 महिन्याचा पिरियड जो गेलेला आहे तो लक्षात घेता ज्यांच्यावर असा अन्याय झालेला त्यांना परत वयोमर्यादा वाढवून संधी देणार आहात का? सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी प्रश्न जो विचारला त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 याच्या पूर्व परीक्षेमध्ये वयाची शिथिलता देण्याच्या बद्दल ॲडव्हर्टाइजमेंटला उशीर झाल्यामुळे अन्याय होणे अशा स्वरूपाचा आहे.
सभापती महोदय, मी स्पष्ट करतो की शासनाचा निर्णय कुठल्याच परीक्षार्थीने विद्यार्थ्यांवर अन्याय करण्याचा नाही. आपण हे समजून घ्यायला लागेल की त्या त्या विभागाच्या आकृतीबंध आणि मागणी पत्रानुसार आयोग त्या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट काढतं. त्या त्या विभागातनं येणाऱ्या मागणी पत्र आणि आकृतीबंधाच्या आवश्यकतानुसार त्या पदांची ॲडव्हर्टाईज निघते. या मुलांवर अन्याय होऊ नये म्हणून त्यांच्या पूर्वपरीक्षा होईपर्यंत ॲडव्हर्टाईज प्रसिद्ध झाली तिथपर्यंत नाही, त्यांची पूर्वपरीक्षा होईपर्यंत आपण तोपर्यंत जरी मागणी पत्रकात पोस्ट वाढल्या तर त्या परीक्षात ते इन्क्लूड करतो. म्हणजे ज्या मुलांनी अर्ज केला त्यांनी अर्ज करताना समजा उदाहरण दाखल धरू 10 पोस्टसाठी केला असेल, प्रत्यक्ष पूर्वपरीक्षा होईपर्यंत विभागाच्या मागणी पत्रानुसार 10 + 7 17 पोस्ट झाल्या असतील तर त्या मुलांना आपण 17च्याही पोस्टसाठीच्या परीक्षेला त्या ठिकाणी पात्र धरतो. म्हणजे त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रश्नच येत नाही. करोनाच्या काळामध्ये होय ही परिस्थिती होती आणि म्हणून आपण 2 वर्षाचं एक्सटेन्शन त्या काळात दिलं आणि त्याचा उपयोग आपण आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना करून दिला. त्यानंतर सभापती महोदय, SC-BCच्या विषयामध्ये जो न्याय निवाडा आणि आपला निर्णय या आधारावर आपण 1 वर्षाचा अजून शिथिलता करून दिली आणि त्यामुळे ज्या वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला करोना असो व SC-BC यात आपण 100% वयोमर्यादा शिथिल केली. या परीक्षांमध्ये पोस्ट वाढवून या विद्यार्थ्यांना उलट जास्ती न्याय देण्याचा निर्णय आपण करतो. सदाभाऊ खोत. सभापती महोदय, या ठिकाणी याच प्रश्नाच्या थोडा अनुषंगानं राज्यसेवा 2023 अंतर्गत निरीक्षक वैद्य मापन राजपत्रित अधिकारी गट ब उमेदवारांची यादी 23/10/2024 रोजी शासनाच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागास आलेले, पण सदर शिफारस पात्र उमेदवारांच्या नियुक्तीसाठी मंत्रालयातील कागदपत्र पडताळणी व स्वयंसाक्ष नमुना घेण्याची प्रक्रिया अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक विभाग संरक्षण यांनी पूर्ण केलेली आहे. परंतु मंत्री महोदयजी, ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे त्यांचा कालखंड 5 महिन्यापेक्षा जास्त झालेला आहे, परंतु त्यांची तालुका स्तरावरची कागदपत्राची पडताळणी न झाल्यामुळं त्यांना आता सामावून घेतलेलं नाही अन्न व नागरिक विभागानं. तर इतर विभागाप्रमाणे प्रथम त्यांना नियुक्ती देऊन 6 महिन्यामध्ये कागदपत्र पडताळणी करण्यात परवानगी देऊन शासन नियुक्तीचे आदेश काढणार का? मंत्री सभापती महोदय, या ठिकाणी स्पेसिफिकली अन्न व प्रशासन विभागाचा एक मुद्दा सन्माननीय सदस्यांनी उपस्थित केला. जनरली आपली प्रोसिजर स्पष्ट आहे. अंतिम यादी प्रसिद्ध आयोगाकडनं झाल्यानंतर ती ज्यावेळेला GAD कडे येते, GAD कडे आपल्याकडे त्या ठिकाणी विविध कागदपत्रांची पडताळणी होते. काही आरक्षणाचे विषय असतील, काही दिव्यांग आरक्षणाचे हॉरिझॉन्टल व्हर्टिकल, काही स्पोर्ट्स, कॅरेक्टर सर्टिफिकेट्स, पोलीस परमिशन्स, नोटीस सर्टिफिकेट्स वेगवेगळं अशा पद्धतीच्या कागदपत्र पडताळणीला कधी कधी विद्यार्थ्यांकडनं पण उशीर होतो आणि त्या सगळ्यामध्ये आपण हा प्रयत्न करत असतो की सगळी प्रक्रिया वेळेत पूर्ण झालेली पाहिजे. आणि म्हणून या सर्टिफिकेट व्हेरिफिकेशनमध्ये कालबद्ध पद्धतीने त्या विभागाने सुद्धा हे काम केलं पाहिजे. त्या मुलांच्या जॉईनिंगला डिले होता कामा नये या संबंधीचे निर्देश त्यांना देण्यात येते. एकनाथ खडसे. सभापती महोदय, जानेवारी 2024 मध्ये MPSCने ज्या परीक्षा घेतल्या, जाहिरात काढली, विविध पदांसाठी आपण ती जाहिरात काढली. डिसेंबर 24 मध्ये पूर्व परीक्षा झाली. जानेवारी 1ला म्हणजे त्याच सुमारास 2024ला तुम्ही जे जाहिरात काढली त्याच्या परीक्षा झाल्या, पूर्व परीक्षा त्या डिसेंबरमध्ये झाल्या. तुम्ही याच्यामध्ये म्हटलं की कोणतीही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, पण उत्तरात म्हटलं आहे की 2020-12-24 पर्यंत पदभरतीच्या ज्या जाहिराती नव्यानं प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे त्या जाहिरातीच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडलेला नाही असं आपण याच्यामध्ये म्हटलं. पण याच्यामध्ये पूर्वपरीक्षा झालेली आहे डिसेंबरमध्ये.
हा माझा प्रश्न असा आहे की जानेवारीत जी जाहिरात काढली त्याच्या पूर्वपरीक्षा डिसेंबरमध्ये झाल्या. डिसेंबरमध्ये झाल्यानंतर त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये फेब्रुवारी 2025ला सुधारित जाहिरात काढण्यात आली. सुधारित जाहिरात काढून DYSPच्या 20 जागा नव्यानं ॲड करण्यात आल्या. याच्यामध्ये 20 जागा DYSPच्या नव्यानं ॲड करण्यात आल्या. आता पूर्वी जी परीक्षा घेतलेली होती आपण त्याच्यामध्ये छाती किंवा उंची अशा स्वरूपाचा उल्लेख नव्हता, कारण DYSPच्या परीक्षाच नव्हत्या. आता आपण DYSPच्या नव्यानं 20 त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर जे पूर्वपरीक्षा पास झालेले आहेत पूर्वीचे त्यांच्या याच्यामध्ये छाती किंवा उंचीचा उल्लेख नसल्यामुळे कदाचित ते नाकारले जातील. म्हणून आता मुख्य परीक्षा आहे 3 एप्रिलला. त्या मुख्य परीक्षेच्या आधी या जे पूर्वपरीक्षा पास झालेल्या आहे त्या पास झालेल्यांना या संदर्भातला जो ऑप्शन खुला केला पाहिजे की त्यांनी छाती आणि उंची त्या ठिकाणी लिहून त्यांना 3 एप्रिलला बसवता आला पाहिजे. त्यासाठी जी लिंक आहे त्यासाठी आपल्याला लिंकवर छाती व उंची भरण्यासाठी एडिटचा ऑप्शन देण्यात यावा असा माझा एक प्रश्न आहे की तुम्ही तो देणार आहात का? कारण काय आहे की ते पूर्वपरीक्षा पास झालेलेच आहे, त्याच्यानंतर DYSPचे तुम्ही ॲड केलेले आहे, त्यांचा काही दोष नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांना आत्ता तरी 3 तारखेला जी मुख्य परीक्षा आहे त्याच्यामध्ये एडिटचा ऑप्शन उभं करून लिंक ओपन केली तर त्यांना छाती आणि उंची भरता येईल. जे लागते ते लागतील मुलं. ही कारवाई तुम्ही करणार आहात का? महोदय, सन्माननीय खडसे साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला तो खरा आहे. या पद्धतीचं निवेदनही आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून तशा पद्धतीचे DYSPच्या पोस्ट ॲड झाल्यानंतर पूर्वपरीक्षा आधी दिलेल्या विद्यार्थ्यांबरोबर यांना सुद्धा ती संधी देण्याबाबतीचा निर्णय आणि निर्देश आपण आयोगाला कळवू. बरोबरीने मला या ठिकाणी हो त्याच्या आधी कळवू आजच कळवू. त्याच्याबरोबर हेही मला सांगायचं आहे की आपण हाही निर्णय केला खरं तर त्याला नंतर चॅलेंज झाला की या वैद्यकीय तपासणीची जी वैद्यकीय वैधता आहे जे आपण छाती उंची आणि वेगवेगळ्या पोस्टला वेगवेगळी असते. आपण आता MPSCच्या स्तरावरच पूर्वपरीक्षेचा रिझल्ट लागताना त्याबरोबरच या वैद्यकीय तपासण्या MPSCतच कराव्यात असाही आपण निर्णय केला. खरं तर काही विद्यार्थ्यांनी त्यालाही चॅलेंज केलं. त्याच्या मागचा हेतूच आपला होता की अंतिम आधी जी पूर्वपरीक्षेची आपण पाठवू ते आधी वैद्यकीय तपासणी त्याच वेळेला तिकडे करण्यात यावी, पण त्याला चॅलेंज केलं. पण ह्या बाबतीत DYSPच्या बाबतीत आपण निर्देश 3 एप्रिलच्या आधी त्यांना देऊ. माननीय विरोधी पक्षनेते. सभापती महोदय, आत्ता मंत्री महोदयांनी याच्यातला SCBCचा मुद्दा काढला. तो स्कोपच्या मध्येच हा विषय आहे की जो MPSCच्या मार्फत आत्ता जी पूर्वपरीक्षा 2024 घेण्यात आलेली आहे याच्यामध्ये EWS ते SCBC OBC प्रवर्ग बदलाच्या संबंधीमध्ये एक तांत्रिक अडचण सध्याच्या घडीला निर्माण झाली. मला काल काही विद्यार्थ्यांनी पत्र दिलेलं आहे. सदर परीक्षेसाठी सुरुवातीच्या टप्प्यात प्रवर्ग EWS असा नमूद केलेला होता. तथापि आयोगाने दिनांक 30 मे 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार SCBC वर्गातील उमेदवारांना आपला वर्ग बदलण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आयोगाच्या या सूचनेनुसार विहित मुदतीत प्रवर्ग EWS वरून SCBC मध्ये बदल झालेला यशस्वीपणे. परंतु सद्यस्थितीमध्ये मुख्य परीक्षेचा अर्ज भरताना प्रवर्ग अद्याप EWS असाच दर्शवलेला जात आहे. अनेक उमेदवारांनी सुद्धा याबाबत तक्रार केली. SCBC प्रवर्गात अर्ज करता येत नसून प्रणालीवर तांत्रिक अडचण निर्माण झालेली आहे सभापती मध्ये. आणि याच्यामुळे जवळपास 600 पेक्षा अधिक जे मराठा समाजाचे उमेदवार आहे त्यांना अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाला आणि याची शेवटची तारीख 3 एप्रिल आहे. माझा मुद्दा असा आहे की ही आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीतील सदर तांत्रिक अडचण तातडीनं दूर करण्यात यावी. 1. ज्या उमेदवारांनी आयोगाच्या निर्देशानुसार EWS वरून SCBC किंवा OBC प्रवर्गात बदल केला आहे त्यांना मुख्य परीक्षेच्या अर्जात SCBC किंवा OBC या प्रवर्गात निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून द्यावा. 2. आणि या तांत्रिक त्रुटीमुळे कोणत्याही उमेदवाराचे नुकसान होऊ नये यासाठी आयोगाने त्वरित उपाययोजना करावी. या बाबतीत जी तांत्रिक समस्या निर्माण झाली याच्यावर ताबडतोबीनं सरकारने गांभीर्याने निर्णय घेणार. सभापती महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रश्न उपस्थित केलाय हे खरं आहे की पूर्वपरीक्षेत EWS आणि SCBC ऑप्शन होता. मुख्य परीक्षेमध्ये तो ऑप्शन लिंकवर ओपन होण्याच्या बाबतीतली अडचण आहे आणि अशा 550-600
मुलांचं निवेदन सन्माननीय विधानसभा सदस्य अभिमन्यू पवार यांनी आपल्या निदर्शनास आणलं, माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणलं आणि परवाच माननीय मुख्यमंत्र्यांनी तो ऑप्शन त्यांना देण्यात यावा, लिंकवर सुद्धा ओपन करण्याचा, या बाबतीतले निर्देश दिलेले आहेत. आणि त्याबरोबर हेही स्पष्ट करतो की अशा उमेदवारांना NCC प्रमाणपत्रात मुलाखतीच्या टप्प्यावर सुद्धा त्यांना ग्राह्य धरण्यात येईल अशी सुविधा केलेली आहे. प्रसाद लाड. 385 पदाच्या भरतीकरिता राज्यपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 225 ही 28 सप्टेंबर 2025ला महाराष्ट्रातील 27 जिल्हा केंद्रावर MPSC कडून घेणार आहे. 2025 पासून परीक्षेसाठी वर्णनात्मक स्वरूपात पेपर घेण्यात येईल अशी माहिती 23 फेब्रुवारी 2023लाच आयोगाने दिली होती. परंतु परीक्षेसाठी 28 मार्च 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात होईल व शेवटची तारीख ही 18 एप्रिल असेल. या वर्णनात्मक पद्धतीला काही लोक म्हणतात की ती बदलायला पाहिजे, बहुपर्यायी पद्धत करायला पाहिजे. माझं म्हणणं सभापती महोदय असं आहे की UPSCचा टक्का वाढवण्यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करतोय, पण यामध्ये वर्णनात्मक पद्धत वेळखाऊ आहे, गोडदानात विसंगती होण्याची शक्यता आहे, हस्ताक्षराची अडचण येण्याची शक्यता आहे, समान गुणवत्तेवर पेपर तयार करणं कठीण आहे. त्यामुळे माझे स्पेसिफिक 3 प्रश्न आहेत. तर ही पद्धत वेळखाऊ आहे, गोडदानात विसंगती आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांना 2 वर्ष अगोदर आयोगाने माहिती दिली तर ते बरोबर होईल. त्यामुळे या 2 वर्षाची मुदत आपण देणार का आणि UPSCचा टक्का वाढवण्यासाठी सरकार आणखी कुठल्या उपाययोजना करणार याबद्दल स्पेसिफिक 2 प्रश्नाचं उत्तर द्या. महोदय, खरं तर हा प्रश्न जो आहे तो परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह या संदर्भातला आहे. सभापती महोदय, आपल्याला समजून घ्यावं लागेल की आपण खरं तर या पूर्ण MPSC आयोग आणि या कार्यालयाचा एक माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालून एक उचित रिव्हॅम्प प्लॅन सुद्धा आपल्या विचाराधीन आहे. सभापती महोदय, UPSCत काय होतं हेच आपण करतो. आपला दर्जा कुठेही त्यापेक्षा कमी असता कामा नये. आपलं मनुष्यबळ, आपल्या सेवा आणि आपला कर्मचारी आणि अधिकारी यामध्ये UPSC स्तरावर ज्या पद्धतीने एक्झाम होते त्याच पद्धतीने करण्याचा निर्णय आपण केलाय. त्यामुळे वेगळा काही निर्णय केला नाही. नंबर 1. सभापती महोदय, यामध्ये वेल इन ॲडव्हान्स विद्यार्थ्यांना सांगितलंय का? तर सभापती महोदय हो. सभापती मध्ये 3रा प्रश्न त्यांनी विचारला तो वेळखाऊ गुणाच्या बाबतीत डिस्क्रिपन्सी. खरं तर आपल्याला समजून घ्यायला लागेल की एक परीक्षा जी आहे, म्हणजे आता आपण 2024च्या 828 पोस्टच्या परीक्षेला जर आपण बघितलं तर लक्षात येईल 828 पोस्टला 2,29,000 विद्यार्थी बसले. सभापती महोदय, उत्कृष्ट मनुष्यबळ आपल्याला निवडायचं असेल तर जी UPSCतली कार्यपद्धती आहे की 1 इज एलिमिनेशन अँड 2nd इज सिलेक्शन. ऑब्जेक्टिव्हमध्ये एलिमिनेशन, डिस्क्रिप्टिव्हमध्ये सिलेक्शन आणि त्यातनं योग्य मनुष्यबळ मिळणं ही UPSCची कार्यपद्धती योग्य आहे आणि त्यामुळे असं कुठलंही अन्याय विद्यार्थ्यांवर होणार नाही. अभिजित वंजारी लास्ट. माननीय मुख्यमंत्री. यामध्ये या सभागृहाच्या लक्षात मी आणून देतो की UPSC मध्ये डिस्क्रिप्टिव्ह आहे आणि MPSCची तयारी करणारे आपले मुलं डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत नाही, त्यामुळे ते UPSCत अपिअर होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण जाणीवपूर्वक हा निर्णय घेतला. हा निर्णय 2022 साली घेतला. तथापि ज्यावेळेस 2022च्या शेवटी मला सगळी मुलं येऊन भेटली आणि त्यांनी सांगितलं तुम्ही अचानक असा निर्णय केला, तो 20 पासूनच आपण म्हणतोय तर आमच्यावर अन्याय होईल. त्याच वेळेस आपण घोषणा केली होती की आम्ही हा डेफर करतो आणि 2025 पासून लागू करू. हां, त्यामुळे 22 मध्ये ही घोषणा केलेली आहे की आता तुम्हाला 3 अटेम्प्ट अजून आहेत, 25 पासून आपण हे लागू करू. त्यानुसार आता हे लागू केलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे परत घेण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. माझी सभागृहातल्याही सगळ्या सदस्यांना विनंती आहे की काही मुठभर जे कोचिंग क्लासेसचे लोक आहेत हे अशा प्रकारचं लोकांना, मुलांना त्या ठिकाणी एक प्रकारे उचकवण्याचं काम करतात आणि हा पॅटर्न नको म्हणून सांगतात. पण आपण सगळ्यांनी आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून आणि आपली मुलं जास्तीत जास्त UPSCत गेली पाहिजे याचा विचार करून आता या मागणीला खतपाणी नाही घातलं पाहिजे आणि आता यावर्षीपासून डिस्क्रिप्टिव्ह आपण केलं पाहिजे. मला वाटतं पुढे जाऊया आता.